पुणे, हैदराबाद, तुळजापूरकडे जाणारी वाहने आणि स्थानिक वाहतूक एकाच मार्गावर आल्याने सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील काही ठिकाणी वाहतूक कोंडी आणि अपघातांची समस्या निर्माण होत आहे। आता या दोन्ही प्रकारच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध होणार आहेत। जुना पुणा नाका ते बाळे परिसरात 4 नवीन पूल उभारले जात असून त्यातील 3 पूल ऑगस्ट अखेर वाहतुकीसाठी खुले होणार आहेत। त्यामुळे स्थानिक वाहतूक महामार्गापासून वेगळी होऊन मुख्य मार्गावरील वाहतुकीचा प्रवास अधिक सुरळीत होणार आहे। नवीन महामार्ग तयार करताना जुना पुणा नाका येथील एका बाजूचा पूल जुना ठेवण्यात आला। तसेच मडकी वस्ती, बाळे आणि परिसरातील स्थानिक वाहतुकीसाठी स्वतंत्र पर्यायी पूल किंवा सर्व्हिस रोडची सुविधा पुरेशी नव्हती। परिणामी छोट्या अंतरासाठीही स्थानिक वाहनांना महामार्गावर यावे लागत होते। यामुळे महामार्गावरील वाहतूक अडथळे निर्माण होण्याबरोबरच अपघातांचाही धोका वाढला होता। ही समस्या दूर करण्यासाठी जुना पुणा नाका येथील सांडपाण्याच्या ओढ्यावर 2 आणि बाळेजवळील आदिला नदीवर दोन्ही बाजूला 2 असे 4 पूल उभारले जात आहेत। या कामाची निविदा 16 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध झाली होती। त्यासाठी 51 कोटी 57 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। 4 ही पूल सुरू झाल्यानंतर परिसरातील स्थानिक वाहतूक स्वतंत्र मार्गाने वळवता येणार आहेत। त्यामुळे बाळे, मडकी वस्ती किंवा लगतच्या भागातील वाहनांना छोट्या अंतरासाठी मुख्य महामार्गावर येण्याची गरज कमी होईल। दुसरीकडे पुणे, हैदराबाद, तुळजापूर तसेच सोलापूर शहराच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना मुख्य मार्गावर अधिक मोकळीक मिळेल। पर्यायी पूल आणि जोड रस्त्यांमुळे स्थानिक वाहतूक आणि लांब पल्ल्याची वाहतूक यांच्यातील संघर्ष कमी होऊन कोंडी तसेच अपघातांचे प्रमाण घटण्याची अपेक्षा आहे। 4ही पूल पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित आणि सुरळीत होईल, असा विश्वास राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक स्वप्नील कासार यांनी व्यक्त केला।